आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं फ्युचर टेन्सबद्दल. या वी ऑलरेडी सीन दॅट 2 पार्ट्स ऑफ द फ्युचर टेन्स. फर्स्ट वन इज सिम्पल फ्युचर, हाऊ टू मेक इट. आपण त्याबद्दल बघितलं होतं, त्याची काही वाक्ये पाहिलीत, काही एक्सरसाइज पण केली आणि कदाचित तुम्ही पण केली असाल. त्यानंतर आपण बघितलं होतं कंटिन्यूस फ्युचर टेन्स. कंटिन्यूस फ्युचर टेन्स कसा बघतात हा लास्ट चॅप्टरमध्ये पाहिलं होतं. आणि आता फार महत्त्वाचा पार्ट आहे जो बघणार आहे आपण, तो म्हणजे परफेक्ट फ्युचर टेन्स. परफेक्ट फ्युचर टेन्स हा कसा बनवतात फार महत्त्वाचा आहे. स्टुडंट यू मे हॅव दॅट नॉलेज मे बी की अशी काही वाक्य आपण मराठीमध्ये बोलतो की तुम्ही हे झालेलं असेल, हो की नाही, किंवा हे काम पूर्ण झालेलं असेल, किंवा प्रेझेंटमध्ये बोलताना आपण म्हणतो की हे काम पूर्ण झालेलं आहे. भूतकाळात बोलताना म्हणतो हे काम केलेलं होतं आणि फ्युचरमध्ये झालेलं असेल. तर ज्यावेळेस आपण अशी काही वाक्य बोलतो दॅट टाईम वी हॅव द लॉस्ट ऑफ that how to just make such kinds of the sentences, how we should have put into the which format. तर याचा पण एक सेपरेट फॉर्मॅट आहे. म्हणून आज आपल्याला आपल्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे परफेक्ट फ्युचर कसा बनवतात. यस, परफेक्ट फ्युचर टेन्स कसा बनवतात याचा एक सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. आणि ते सेंटेन्स स्ट्रक्चर असं आहे, सब्जेक्ट प्लस शॅल अदरवाईज विल प्लस हॅव वापरावा लागतो. देन थर्ड पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. यातला हा महत्त्वाचा पार्ट आहे जो आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे. शॅल विल प्लस हॅव प्लस थर्ड पास्ट पार्टिसिपल. मग आता याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, शॅल विल जर काढलं तर हॅव थर्ड पास्ट पार्टिसिपल, एवढं जर बघितलं तर हॅव प्लस थर्ड पास्ट पार्टिसिपल म्हणजे हॅव हा वापरला तो प्रेझेंटमध्ये आणि थर्ड पास्ट पार्टिसिपल वापरलं जातं हे परफेक्टमध्ये. म्हणजे इथे कोणता टेन्स आहे तर आपल्याला लगेच लक्षात येईल की प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. मग फ्युचरचं काय तर शॅल विल वापरला म्हणून फ्युचर परफेक्ट. मग वाचताना कसा फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके, याचं एक एक्झाम्पल आपण घेऊ. फॉर एक्झाम्पल दी प्रेसिडेंट विल, पुढचा सेंटेन्स आहे हॅव announced the good news. ओके, या पद्धतीने द प्रेसिडेंट विल हॅव अनाउन्स्ड. आता इथे विल वापरलेला आहे, आपण शॅल विलपैकी विल वापरला, हॅव इथे घेतला, थर्ड पास्ट पार्टिसिपलला अनाउन्सचं ईडी लावला आणि बाकीचं वाक्य जसंच्या तसं. सो दिस इज द एक्झाम्पल शोज दॅट देर इज अ परफेक्ट फ्युचर टेन्स. परफेक्ट फ्युचर टेन्स कसा बनवतात त्याचं हे एक एक्झाम्पल आहे. मग या वाक्याचं मिनिंग तसंच होतं की ते अनाऊन्स झालेली असेल गुड न्यूज. मग आपण अशी कितीतरी वाक्य बोलतो. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तू येशील तोपर्यंत माझं काम संपलेलं असेल. येस, वेन यू जस्ट कम ॲट होम आय विल हॅव ऑलरेडी फिनिश माय जॉब, म्हणजे मी माझं काम संपवलेलं असेल. सो सच काइंड्स ऑफ द सेंटेन्सेस यू कॅन यूज इन द परफेक्ट फ्युचर टेन्स. आणि म्हणून परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये आपल्याला अशी काही वाक्य बनवता येतात, अनेक वाक्य त्याच्यामध्ये बनवता येतात. मग तुम्हाला हा फॉर्मॅट फक्त लक्षात ठेवायचा आहे. मग आता ह्या वाक्याला जर समजा कन्वर्ट करायचं असेल परफेक्ट फ्युचरमध्ये, परफेक्ट प्रेझेंटमध्ये, तर काय करणार, फक्त ह्याच्यातला विल काढणार, वाक्य लगेच झालं. द प्रेसिडेंट हॅव अनाउन्स द गुड न्यूज. या पद्धतीने वाक्य बनवता येतं. दुसरं याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे, समजा हॅव जर घेतला आपण, हॅव काढून टाकला आणि याला फक्त असं जर शब्द ठेवला तर कुठल्या टेन्समध्ये गेलं वाक्य. सब्जेक्ट आहे, इथे वर्ब आहे, त्याला ईडी प्रत्यय, पण हे सिम्पल पास्टमध्ये गेलं. बरोबर. आता याच्यातला पण जर सपोज आपण ईडी प्रत्यय काढून टाकला, दी प्रेसिडेंट अनाउन्सेस फक्त आपण इथे म्हटलं तर हा कोणत्या टेन्समध्ये गेला, तर हा सिम्पल प्रेझेंटमध्ये गेला. तुम्ही बघू शकता सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, वर्बला एस दिला आहे आणि बाकीचं ऑब्जेक्ट जसंच्या तसा लिहिला आहे. या पद्धतीने देखील वाक्य बनवता येतात. द प्रेसिडेंट अनाउन्सेस द गुड न्यूज. ओके, तर या पद्धतीने जनरली वाक्य तयार होतात. हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. तर अशा अनेक वाक्यांना आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. मग आता आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचं काय पाहिजेच आहे तर अजून आपण 2-4 एक्झाम्पल बघूया ज्याच्यामधून आपण सेंटेन्समध्ये फॉर्मॅटमध्ये चेंज करू शकतो. किंवा आपण यामध्ये जर आपण 3 पार्ट जर पुन्हा एकदा बघितले, तिघांमधला डिफरन्स काय फ्युचरमध्ये, तर पहिला आहे सिम्पल, दुसरा आहे कंटिन्युअस आणि
तिसरा आहे परफेक्ट. ओके, यामध्ये आता तिघांमध्ये फरक काय आहे, तर याच्यात येताना सब्जेक्ट येतो, शाल, अदरवाईज विल येतं, वर्ब येतं आणि ऑब्जेक्ट येतं. ठीक आहे. आणि कंटिन्युअसमध्ये काय येतं, सब्जेक्ट, शाल, अदरवाईज विल प्लस हॅव. हे वापरल्यानंतर आपण याच्यामध्ये वापरतो बी प्लस वर्ब प्लस ING आणि प्लस ऑब्जेक्ट. हा एक फॉर्मॅट कंटिन्युअसमध्ये येतो. परफेक्टमध्ये आत्ताच जे बघितलं त्या पद्धतीने सब्जेक्ट येतो, सब्जेक्ट, शॅल, अदरवाईज विल, देन वी हॅव टू यूज हिअर हॅव, देन थर्ड पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब and then object. So these are the three formats of regarding to the future tense. See that one, first one simple, here is shall will plus verb, that is simple. Continuous कसा ओळखायचा, shall will be plus verb plus ING, that is continuous. And perfect, shall will plus have plus third past participle. So this is the right formats of the three sentences, simple future, continuous future and perfect future. या पद्धतीने वाक्य बनवता येतात. तुम्ही अनेक वाक्य याच्यातून शोधून काढू शकतात, अनेक वाक्यांना कन्व्हर्ट करू शकतात, एकमेकांमध्ये चेंज करू शकतात. या पद्धतीची वाक्य तुम्ही फाइंड आउट करा आणि एक्सरसाइज करा. सो रिमेनिंग पार्ट विल कंटिन्यू इन द नेक्स्ट चॅप्टर. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.